हॅलो मित्रांनो, नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण या ठिकाणी नवोदयसाठीचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत. 20 जानेवारी 2024ला आपली परीक्षा आहे आणि त्या दृष्टीने आपण या ठिकाणी तयारी करत आहोत. मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन हिट करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. चला करूया सुरुवात. तुमच्यासमोर एक प्रश्न आहे, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुम्हाला मिळणार आहे 1 मिनिटाचा वेळ. चॅट बॉक्समध्ये सगळ्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. मी टायमर सुरू केला. या ठिकाणी 60 सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. चला सगळ्यांनी उत्तर द्या. लवकर लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करा. नाव टाइम इज अप. 1 मिनिट झालेला आहे. प्रश्नाचं उत्तर सोडूया. बघा या ठिकाणी, किशोरने 205 रुपये 50 पैशाची औषधं आणि 180 रुपये 50 पैशाची विजेरी घेतली. हे दोन्हीसाठी 500 रुपयाची नोट दिली तर त्याला किती पैसे परत मिळतील? 205.50 180.50 बेरीज करा. 5 5 10 0 झालं 1, 5 आणि 1 6, या ठिकाणी 8, 2 आणि 1 3, 386 रुपये त्याच्याकडे त्याला दिलेले आहेत. म्हणजे त्यांनी एवढे रुपये त्याने खर्च केलेत. मग 500 मधून वजा करूया. 386, 4, 10, 9 आणि 10, 10तून 6 गेले, 4 राहिले, 9तून 8 गेला, 1 राहिला आणि 4तून 3 गेले, 1 राहिले. 114 रुपये म्हणजे पर्याय क्रमांक 2. चला, ज्याचं पर्याय क्रमांक 2 आलं त्याचं उत्तर बरोबर आहे. व्हेरी गुड, खूप छान, नाईस. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी स्क्रीनवर. उत्तर द्या सगळ्यांनी आणि तुम्हाला मिळत आहे 1 मिनिटाचा वेळ. छान, त्या लवकर लवकर सगळ्यांनी टाका. छान उत्तर देत आहेत तुम्ही. बघा, 20 सेकंद आणखीन. कोणाचं उत्तर येते बघूयात बरोबर. त्या लवकर लवकर. कम ऑन, हरी अप. या ठिकाणी 1 मिनिट पूर्ण होत आहे आणि मी या ठिकाणी थांबतो आहे. बघूया आता उत्तर काय येतं. तर काय म्हटले, एका व्यापाऱ्याने 4 दिवसात विकलेल्या संत्र्याच्या पेट्याची संख्या पुढील चित्रलेखात दर्शवली आहे. याचा अर्थ 50 पेट्या आहे. मंगळवारी आणि रविवारी किती पेट्या विकल्या? मंगळवारी 1 2 3 म्हणजे 150 आणि रविवारी म्हणजे 1 2 3 4 5 6, 6 5 30 म्हणजे 300. दोघांचं मिळून 0 5 आणि 4. खूप जणांचं उत्तर बरोबर आलेलं आहे. व्हेरी गुड, छान करतायत तुम्ही, व्हेरी नाईस. पुढचा प्रश्न बघा स्क्रीनवर तुमच्या आणि तुम्हाला वेळ मिळतो 1 मिनिटाचा. चला, सगळ्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. पटापट उत्तर द्यायचं सगळ्यांनी. चॅट बॉक्समध्ये बघतोय मी कोणाकोणाचं उत्तर बरोबर आलं तर. चला लवकर लवकर उत्तर द्या. छान. वीस सेकंद आणखी.
हे संख्या दिलेल्या आहेत. या अंकाचा वापर करणारे किमान किमान म्हणजे लहानात लहान 5 अंकी संख्या, किमान 5 अंकी संख्या तुम्हाला सांगायची आहे. आणि तुमचा वेळ या ठिकाणी संपतो आहे. बघा 0, 2, 4, 5, 9 ही संख्या 4 अंकी होते, कारण शून्याची किंमत राहत नाही, म्हणून 2 आधी घ्या. 0, 4, 5, 9 हे तुमचं उत्तर आहे. आणि हे उत्तर आहे 2 नंबरचं. खूप जणांनी 2 नंबर उत्तर दिले. व्हेरी गुड, छान. पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी स्क्रीनवर. बघा प्रश्न असा छान आहे, त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं. 1 मिनिटाची वेळ देतो तुम्हाला मी. एका मिठाईच्या वजनामध्ये 40% साखर आहे. 4.8 किलोच्या या मिठाईमध्ये किती साखर असेल? तुमच्याकडे आहेत आणखीन 20 सेकंद. 20 सेकंद झालेले आहेत. 40 सेकंद आहेत आणखीन. करा लवकर लवकर. सगळ्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चार 4.8 किलो जर आपण याला ग्रॅम मध्ये केलं तर 4800 ग्रॅम. द्या सर्वांनी उत्तर. या ठिकाणी तुमची वेळ संपलेली आहे. 40% याच्यामध्ये साखर आहे. 40% करा भागिले 100 करा. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, गुणाकार करा. 0 ला 0, 4 8 32, 2 हातचे आले 3, 4 चौक 16 आणि 3 19. म्हणजे जर आपण किलोमध्ये केलं तरी त्या दशांश चिन्ह येईल 1.92 किलो. 3 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. ज्यांनी हे उत्तर दिलं त्यांचं उत्तर बरोबर आहे. व्हेरी गुड. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय म्हणतो तर तुमच्यासाठी वेळ सुरू करतोय मी. प्रश्न आहे दशमस्थानी 9 असलेल्या विविध अंकाचा वापर करून तयार होणारी किमान किमान म्हणजे कमीत कमी, कमीत कमी म्हणजे किमान म्हणजे कमीत कमी. इथं पण काय होतं? किमान किमान म्हणजे कमीत कमी. सांगा लहानात लहान कोणती संख्या आहे? 1092, 1290, 2000. हे 2000 तर कटले असेच, कारण या मोठ्या संख्या आहेत. आणि दशक स्थानी 9 पाहिजे. इथं पण 9 आहे, इथं पण 9 आहे, पण ही छोटी आहे ही मोठी आहे. हे उत्तर बरोबर 1 नंबरचं. पुढचा प्रश्न बघा त्या समोर स्क्रीनवर. चौदा, 16 आणि 66 या संख्याचा मसावी किती? मसावी सोपं गणित आहे. 30 सेकंदाचा वेळ देतो फक्त यासाठी तुम्हाला, कारण सोपं गणित आहे. 30 सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं याचं, या सोप्या गणिताचं. लवकर लवकर. कमॉन कमॉन. व्हेरी गुड. मसावी काढायचा याचा. मसावी महत्तम सामायिक भाजक. इट्स कॉल्ड जीसीडी और HCF. 14 ला 2 न भाग जातो. 36 ला सुद्धा 2 न भाग जातो. यस. 30 सेकंद झालेले आहेत. याला सुद्धा हे बघा 11 न तर जात नाही, 6 न सुद्धा 14 ला जात नाही, 4 न 14 ला जात नाही, मग राहिलं कोण? 2. याचं उत्तर आहे 2. या प्रश्नाचं उत्तर द्या. 30 सेकंदाचा वेळ तुम्हाला.
एकदम सोपा प्रश्न आहे, कारण यामध्ये काय झालं आहे, एक संख्या शून्य असल्यामुळे याचं उत्तर येणार आहे शून्य. काय येणार आहे? शून्य. ऑप्शन नंबर 3. खूप जणांनी उत्तर दिले, याचं बरोबर आहे तुमचा प्रश्न. यासाठी 30 सेकंदाची वेळ तुमच्या समोर. बघा जमतो का तुम्हाला? किमान म्हणजे लहानात लहान. आज सगळे प्रश्न किमानचेच आहेत. लहानात लहान. हा प्रश्न झालाय का आपला ऑलरेडी? आय थिंक झालाय. हा पुन्हा आला. हे याचे उत्तर आहे 2 नंबरचं. चा प्रश्न बघा, वेगळा प्रश्न आहे हा. याचं उत्तर सगळ्यांनी. 30 सेकंद यासाठी सुद्धा. फार सोपा आहे हा सुद्धा. त्यामध्ये काय करायचं तुम्हाला, गुणाकार ऑलरेडी करून दिला आहे, फक्त तुम्हाला दशांश चिन्ह कुठे येईल ते करायचंय. आपलं उत्तर येईल 4 2 2 4 आणि दशांश चिन्ह कुठे द्यायचं मग? हे बघा, हे एक प्लेस, हे एक प्लेस, म्हणजे 2 प्लेस नंतर, म्हणजे इथे आलं. हे आपलं उत्तर आहे 1 नंबरचं. पुढचा प्रश्न. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बघा या ठिकाणी प्रश्न काय म्हणतो, 800चे 6% किती असतात? बघा या ठिकाणी हे 2 शून्य कट करा, हे 2 शून्य करा, 8 सक 48. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण छान पद्धतीने आजचा क्लास घेतलेला आहे. 10 प्रश्न आपण बघितलेत. नक्कीच याचा उपयोग तुम्हाला तुमच्या क्लासमध्ये, परीक्षेमध्ये नक्की होईल. त्या परीक्षेसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.